स्वागत अजून एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे शास्त्र भाग 1 चं तिसरं जे प्रकरण जे आहे त्याची सुरुवात आपण आज करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही बाबी पाहायची आहेत. त्या बाबीमध्ये रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्या कशा घडतात आणि ते लिहिण्यासाठी आपल्याला रासायनिक अभिक्रिया म्हणजे नक्की काय घडतं बाबा, काय कोणकोणते पदार्थ एकत्र येतात, त्याच्यामध्ये काय घडत जातं, काय बदल होतात आणि रासायनिक गुणधर्म कसे बदलतात, भौतिक गुणधर्म बदलतात का त्याचे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आढावा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय की काही उदाहरणं आपल्याला पाहिजे, बदलांची उदाहरणे. काही बदलांची उदाहरणं तुम्हाला पान नंबर 30 वरती काही तुम्हाला बदल दिलेले आहेत, घटना दिलेल्या आहेत काही, आणि ते जे बदल आहेत ते आपल्याला त्याचं आपल्याला काय करायचं तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल या दोन बदलामध्ये आपल्याला त्याचे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला मांडणी करायची आहे. तर ते बदल जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची आहे आणि आपण ठरवणार आहोत की ते जे बदल आहेत ते भौतिक बदल आहेत का रासायनिक बदल आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचंय तर काही आपल्याला त्यांनी काही कृती करायला दिलेल्या आहेत. ज्या कृती दिलेल्या आहेत, 4-5 कृती त्यांनी दिलेल्या आहेत, त्या कृतीमध्ये आपण काय करणार आहोत, कोणकोणते रासायनिक पदार्थांचा आपण वापर करणार आहोत, त्यांचे गुणधर्म काय असतील, आणि ते रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. आणि हे सगळे ज्या रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत, त्याच्या कृती ज्या आहेत ते करायचे विद्यार्थ्यांचा गट करून, आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या समावेश, म्हणजे शिक्षकांचा समावेश त्यात असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये शिक्षकांचं वावर जो आहे तो असायला हवा, की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि शिक्षकांच्या निरीक्षणाखाली या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पान नंबर 31 वरती एक तक्ता त्यांनी दिलाय, आणि हा जो तक्ता आहे तो 1 ते 5 ह्या ज्या बाबी दिलेल्या आहेत कृती, आणि 1 ते 5 ज्या कृती दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याची जी माहिती आहे ती भरायची आहे. तुम्हाला इथं दिलंच आहे. रंगातील बदल म्हणजे भौतिक बदल काय होतो, त्याचबरोबर वायू बाहेर पडतो का, म्हणजे रासायनिक जो बदल आहे त्याच्यामध्ये वायू बाहेर पडतो का किंवा पडत नाही, तो पण मुद्दा आहे. त्याच्यामध्ये तापमानातील बदल आहे आणि बदलांचा जो प्रकार आहे, भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे, तो पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला भौतिक बदल या बद्दलची थोडीशी जी माहिती आहे, भौतिक बदल म्हणजे नक्की काय घडत असतं आणि रासायनिक बदल म्हणजे काय. मग रासायनिक बदल मग असा असतो, मग रासायनिक बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रिया, रासायनिक बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. मग रासायनिक अभिक्रिया बद्दलची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये बघायची, आणि रासायनिक अभिक्रिया लिहित असताना आपल्याला कशा प्रकारे त्याची मांडणी करायची हे थोडक्यात आजच्या तासाला पाहणार आहोत आपण. मात्र पुढच्या तासाला आपल्याला वेगळा जो भाग आहे त्याच्या पुढचा, त्याच्यामध्ये पूर्ण रासायनिक अभिक्रियांची मांडणी, रासायनिक अभिक्रियाकारक उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज चर्चा करायची नाही, आपण ते पुढच्या ह्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर हे 2-3 मुद्दे जे आहेत ते आपण सुरुवातीला घेणार आहोत, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे याच्यामध्ये. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं माहितीये का, त्यांनी प्रस्तावनेमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचा जो कल आहे तो हाच आहे की त्या प्रस्तावनेमध्ये हे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे याच्याशी निगडीत, या पाठ्यांशाशी निगडीत काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. त्यांनी असा प्रश्न विचारलाय, मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत. त्याच्या अगोदर पण आपण पाहिलंय मूलद्रव्यांच्या रेणू असतात. आता मूलद्रव्यांच्या रेणू म्हणजे काय, हायड्रोजन हे एक मूलद्रव्य आहे, मग त्याचा रेणू एक सिंगल एकटा हायड्रोजन कधी नसतो, तो नवजात हायड्रोजन कधी नसतो. तर ते लिहित असताना आपल्याला काय करायचं, 2 हायड्रोजन एकत्र येतात आणि H2 हा रेणू तयार होतो. 2 हायड्रोजन एकत्र येतात रासायनिक अभिक्रियेने आणि H2 तयार होतो. त्याच्यानंतरच Cl2 आहे, H2Cl2, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे O3,
आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिलं की हे रेणू आहेत सगळे. आता तुम्ही म्हणताल सर इथं एकच मूलद्रव्य आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं क्लोरीन आहे आणि इथं ऑक्सिजन आहे, मग त्यांचे रेणू कसं काय? तर रेणू म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की दोन हायड्रोजन एकत्र येतात आणि हायड्रोजनचा एक रेणू तयार होतो. दोन क्लोरीन एकत्र येतात आणि क्लोरीनचा एक रेणू तयार होतो. दोन आणि तसंच ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येतात आणि O3 म्हणजे ओझोन जो आहे त्याचा एक रेणू तयार होतो. तर अशा पद्धतीने किंवा O2 पण आपण पाहतो O2. तर अशा पद्धतीने एकाच मूलद्रव्यांचे ते रेणू आहेत. आता आपल्याला पाहिजे ते संयुगाचे रेणू. हे मूलद्रव्यांचे रेणू आपण पाहिले. ही जी सगळी उदाहरणं आहेत ती मूलद्रव्यांचे रेणू. आता आपल्याला पाहिजे NaCl, H2O, CaCO3 हे जी सगळे जे आहेत ते संयुगाचे रेणू आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अणू म्हणजे काय आणि रेणू म्हणजे काय. अणू म्हणजे काय तर मूलद्रव्याचा लहानात लहान अविभाज्य कण म्हणजेच अणू. मूलद्रव्याचा लहानात लहान कण. आणि रेणू म्हणजे काय? संयुगाचा लहानात लहान अविभाज्य कण म्हणजेच रेणू. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? सोडियम क्लोराईड जे आपण दररोज खातो त्याच्यामध्ये सोडियम पण आहे आणि क्लोरीन पण आहे. ही दोन मूलद्रव्ये एकत्र येतात. रासायनिक दृष्ट्या त्यांचं एक ठराविक प्रमाण असतं, वजनी प्रमाण, आणि त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते आणि रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर सोडियम आयन आणि क्लोरीन आयन एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्यांचा एक कंपोजिशन म्हणजे त्यांची एक अशा पद्धतीची एक हे घडते. त्याच्यामध्ये कंपोजिशनलाच त्यांनी एक शब्द वापरला इथं की संघटन, द्रव्यांचं संघटन अशा पद्धतीने घडतं की हा सोडियम क्लोराईड हा नवीन एक वेगळा जो पदार्थ आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो. सोडियमचे गुणधर्म वेगळे, क्लोरीनचे गुणधर्म वेगळे, तर सोडियम क्लोराईडचे गुणधर्म हे कम्प्लीट वेगळे असतील त्याच्यामध्ये. तसंच पाणी, हायड्रोजन हा स्फोटक आहे, तुम्हाला माहिती आहे, तो वायू आहे. ऑक्सिजन तो स्वतः जळतो आणि तो स्वतः जो आहे तो ज्वलनास मदत करतो आणि त्याचबरोबर त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. आणि त्यांच्यापासून तयार होणारे जे पाणी आहे ते मात्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. तसंच कॅल्शियम कार्बोनेटच्या बाबतीमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे जे रेणू आहेत ते मूलद्रव्यांचे रेणू हे आहेत आणि संयुगाचे रेणू हे आहेत. आता त्यांनी अजून एक प्रश्न विचारलाय, मूलद्रव्यांची संयोजन म्हणजे काय? आता मूलद्रव्यांची संयोजन म्हणजे काय? मूलद्रव्यांची संयोजन म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? आपण पाहिलं मूलद्रव्यांचे संयोजन म्हणजे काय, तर आपण समजा एखादं उदाहरण पाहिजे. सोडियमचा अणुअंक 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप होतं 2, 8, 1. बरोबर. याचा अर्थ पहिल्या कक्षेमध्ये 2 आहे, त्याचं द्विक पूर्ण झाले. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण झाले. आणि शेवटच्या कक्षेमध्ये संयोजकाची कक्षा असते त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ही ठरवते की त्याची संयोजक किती असेल, या सोडियमची संयोजक किती असेल. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण नेहमी वारंवार पाहत आलोय, सोडियम काय करतो की हा इलेक्ट्रॉन जो आहे, संयोजक इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्याला देतो आणि दुसऱ्याला दिल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप हे अशा पद्धतीने घडतं. आणि थोडक्यात हे स्टेबल असतं. हे कसं असतं? हे स्टेबल असतं, स्थिर असतं. आणि त्याच्यामुळं याची जी संयोजक होते ती धन 1 होते. तर थोडक्यात काय, संयोजक म्हणजे काय की एखाद्या मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, ती ठरवते त्याची संयोजक किती असायला हवी. 1 असेल 1 धन 1 संयोजक, 2 असेल धन 2 संयोजक, 3 असतील संयोजक इलेक्ट्रॉन तर धन 3 संयोजक, 4 असेल तर सहसंयोजी बंध, त्यालाच आपण टेट्राव्हॅलंट म्हणजे 4 संयोजक असलेली मूलद्रव्य असं म्हणतो. कार्बन वगैरे आपण पाहतो. त्याच्यानंतर 5 असतील तर ते 5 देण्याच्या ऐवजी 3 इलेक्ट्रॉन घेतात, ते सोपं पडतं त्यांना आणि त्याच्यामुळं त्यांची संयोजक ही ऋण 3 झाली. 6 असतील तर 6 देण्याच्या ऐवजी 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि त्याची संयोजक परत होते ती ऋण 2 होते. 7 असतील तर 1 इलेक्ट्रॉन घेतात 7 देण्याच्या ऐवजी आणि त्या स्थितीमध्ये त्यांची संयोजक होते ऋण 1. तर अशा पद्धतीने मूलद्रव्यांची जी संयोजक असते, मूलद्रव्यांची जी संयोजक आहे ती ठरवली जाते. साहजिकच धन आणि ऋण न म्हणता आपण त्याला फक्त संयोजक किती आहे, किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते
हे आपण त्याच्यामध्ये पाहतो. आता साहजिकच आहे, तुम्हाला माहितीये की धनायन आणि एनायन जे तयार होतात, म्हणजेच त्याला आपण इंग्रजीतून कॅटायन जे धनायन म्हणतो आपण त्याला, आणि त्याचबरोबर एनायन म्हणजेच ऋणायन. तर हे जे तयार होत असताना इलेक्ट्रॉन दिले की कॅटायन तयार होतात, म्हणजे धनायन तयार होतात, आणि इलेक्ट्रॉन घेतले की एनायन तयार होतात, म्हणजेच त्यांना धनायन असं आपण संबोधतो. आणि ते दोन्ही आयन जे आहेत ते एकत्र येतात रासायनिक दृष्ट्या, त्यांच्यामध्ये आकर्षण असतं, आणि त्याच वेळेस नवीन संयुग जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो, आणि त्याच्यापासूनच रेणू जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. तर आपल्याला त्यांनी तिसरा प्रश्न विचारलाय, विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्रे लिहिण्यासाठी विविध संयुगांची रासायनिक सूत्रे लिहिण्यासाठी आपल्याला कोणती माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला संयुग लिहायचे, समजा आपल्याला काय लिहायचंय, समजा लिहायचंय सोडियम क्लोराईड लिहायचं. सोडियम क्लोराईड हे एक संयुग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग सोडियमचे संयुग किती असणार आहे, क्लोरीनचे किती असणार आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे सोडियमचे संयुग धन 1 आहे, क्लोरीनची ऋण 1 आहे. त्याच्यामुळे तयार होणारा त्यांचं रेणूसूत्र जे आहे ते NaCl अशा पद्धतीने तयार होईल, कारण का दोघांची पण संयुजा एक आहे, धन असो नाही तर ऋण असो, याची धन आणि याची ऋण, आणि ते एकमेकांना तिरकस गुणाकार करून आपण पाहिलं नववीच्या पुस्तकामध्ये. याच्यामध्ये समजा एखादा दुसरा घटक आहे, समजा आपण पाहिलं सोडियम कार्बोनेट, बरोबर. तर याच्यामध्ये सोडियम हा धन आणि क्लोरीन हा ऋण, याची संयुजा 2 असते, ह्याची 1 असते, ह्याची 1 ह्याला जाते, ह्याची 2 ह्याला जाते, म्हणजे CO3 चे 2 जे आहे संयुजा असलेले ते इथे येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे, तर तो जो मूलद्रव्य आहे त्याची संयुजा माहित असणं गरजेचं आहे. तो जो मूलक आपण घेतलाय कार्बोनेट, हा जो मूलक घेतलाय त्याला आपण इंग्रजीमध्ये रॅडिकल म्हणतो, ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकल. तर हे जे आहेत ते रॅडिकल जे आहेत ही मूलक माहित असणं गरजेचं आहे, त्याची संयुजा माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या रेणूंची संख्या माहित असणं गरजेचं आहे. आणि अशा नंतर ही माहिती मिळाल्यानंतर आपण एखाद्या संयुगाचं रेणूसूत्र जे आहे, हे रेणूसूत्र जे आहे तो आपण रासायनिक रेणूसूत्र जे आहे ते आपल्याला लिहिता येईल. म्हणजे रेणूसूत्र लिहिण्यासाठी पहिल्यांदा संयुजा मूलद्रव्यांची संज्ञा माहित असणं गरजेचं आहे. संज्ञा माहित असल्यानंतर तो धन आयन आहे का ऋण आयन आहे, म्हणजे ऍसिडिक आहे का बेसिक आहे, तो मूलक कोणता आहे, तो कोणकोणत्या घटकांपासून बनलाय. कार्बोनेट म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन पासून बनलेला आहे मूलक, तो ऋण मूलक आहे. तर तो मूलक माहिती असणं गरजेचं आहे, त्याची संयुजा माहित असणं गरजेचं आहे. या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या जर माहिती नसतील तर साहजिकच आपल्याला सोडियम कार्बोनेटचं रेणूसूत्र Na2CO3 आहे असं सांगता येणं शक्य नाहीये. तर ह्या ज्या बाबी आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता आपण काय पाहतो, आता आपण पाहतो की प्रत्येक मूलद्रव्यांना असं वाटतं की आपली जी बाह्यतम कक्षा आहे ती स्थिर व्हावी, आणि ते स्थिर होण्यासाठी आपल्याला रासायनिक अभिक्रिया करत असताना रासायनिक अभिक्रिया त्या करतात, भागीदारी करतात, आयनिक बंध त्याच्यामध्ये स्थापन करतात, आणि हे करत असताना ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात, आणि काही काही वेळेस ते भागीदारी पण स्वीकारतात, कधी देतात इलेक्ट्रॉन, कधी घेतात, कधी शेअर करतात, म्हणजेच भागीदारी करतात. आणि अशा पद्धतीने त्यांना जे काही बाहेरच्या कक्षामध्ये अष्टक कसं पूर्ण होईल, त्या मूलद्रव्यांच्या अणूंचा अष्टक कसं पूर्ण होईल हा करण्याचा जो प्रयत्न जो आहे तो त्यांचा सतत चालू असतो. हा जो आटापिटा आहे तो रासायनिक अभिक्रियांच्या दृष्टिकोनातून चालू असतो, आणि ते त्याच्या माध्यमातून ते करत असतात. आता आपल्याला रासायनिक अभिक्रिया हा जो मुद्दा आहे, रासायनिक अभिक्रिया त्याच्याविषयी माहिती बघू आपण. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पुस्तकं दिले बघा, पुस्तकं त्यांनी दिलेलेच आहे काय, की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये त्या काळामध्ये रसायनशास्त्राचा जे अभ्यास करणारे जे काही शास्त्रज्ञ होते, तुम्हाला माहितीये की एक 18व्या आणि 19व्या शतकाच्या दरम्यान जो काही डोबेरायनर असू द्या, न्यूलँड्स असू द्या, मेंडेलिव्ह असू द्या, मोसले असू द्या, यांनी बरेच मूलद्रव्यांच्या बाबतीतली जी माहिती जी आहे ती गोळा केलेली होती. आता त्याच्या पुढचं बघायचं तर मूलद्रव्यांच्या बाबतीत सगळा विषय संपलेला होता. मूलद्रव्यांच्या एकत्रीकरणातून म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडून नवीन असे वेगळे काही नवीन पदार्थ तयार होतात, आणि त्यांच्या असं लक्षात आले की 2 मूलद्रव्ये जर एकत्र आली रासायनिक दृष्ट्या तर त्यांची जी गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म, त्यांचं जे संघटन आहे, त्यांचं जे कॉम्पोजिशन आहे, नवीन पदार्थ जे तयार करतात
दोन पदार्थ एकत्र आल्यानंतर जो तिसरा पदार्थ तयार होतो किंवा अजून दोन काही पदार्थ तयार होत असतील, काही वेळेस दोन पदार्थ तयार होतात त्याच्यामध्ये, त्यांचं संघटन जे आहे, त्यांचे रासायनिक गुणधर्म जे आहे ते पहिल्या दोन मूलद्रव्यांच्या किंवा संयुगाच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. म्हणजे रासायनिक अभिक्रिया ही अशी अभिक्रिया असते की ती परत माघारी ती परत त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आपल्याला मिळत नाहीत, कंप्लीट नवीन पदार्थ त्याच्यामध्ये तयार होतो, नवीन संघटन जे आहे त्याच्यामध्ये तयार होतो. अशा प्रकारची जी माहिती जी आहे ती त्यांनी शोधून काढली. हा जो स्वरूप आहे, हा जो बदल आहे तो कायमस्वरूपी आहे, तो माघारी परत फिरत नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आणि अगदी त्याच्या उलट म्हणजे भौतिक अवस्थेमध्ये किंवा भौतिक बदलामध्ये काय घडतं की भौतिक बदलामध्ये फक्त त्यांची अवस्था बदलते, तापमान बदलतं, काही गोष्टीमध्ये रंग बदलतो, हे ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अवस्था बदलते. तर अशा पद्धतीने हे जे रासायनिक अभिक्रिया जी आहे ही घडत असते. आता आपल्याला बदलांची उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. एकोपाठोपाठ एक आपण उदाहरण बघूया. मी इथं लिहित नाही, फक्त आपण चर्चा करूया. पान नंबर 30 वरती तक्ता क्रमांक 3.1 काही घटना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या घटनांविषयीची चर्चा जी आहे ती आपल्याला करायची आणि त्याच्यानुसार आपण ठरवायचे की हा जो बदल आहे, हा बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे का कायमस्वरूपीचा आहे. आपल्याला लगेच कळणार आहे की हा तात्पुरता आहे का कायमस्वरूपीचा आहे. कायमस्वरूपीचा जर बदल असेल तर रासायनिक बदल म्हणू, आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असेल तर भौतिक बदल म्हणू. भौतिक बदलामध्ये परत जो मूळ पदार्थ जो आहे तो परत आपल्याला मिळवता येतो. रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थ आपल्याला मिळवता येत नाही. आपल्याला लगेच कळेल. बघू आपण पहिलं उदाहरण. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. आता बर्फ आहे, बर्फाचे खडे आपण फ्रीजर मधून काढतो, ट्रेन मधून, आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं. मग आता मला सांगा की पाण्यात रूपांतर झाल्यानंतर परत त्याचं रूपांतर बर्फाच्या खड्यामध्ये करता येतं का? हो, करता येतं. परत पाणी होता ट्रेमध्ये, परत तेच पाणी ट्रेमध्ये होता, तो फ्रीजर मध्ये ठेवा, मूळ जो बर्फ आहे तो आपल्याला मिळवता येतो. म्हणजे हा जो बदल आहे तो कोणता बदल आहे? तो भौतिक बदल आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अन्न शिजणे. आता अन्न शिजणे, तुम्हाला माहिती आहे अन्न शिजत असताना वेगवेगळे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे काही पदार्थ आहेत, घटक आहेत, तो त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्याच्यामध्ये जो मूळ पदार्थ आहे त्याच्यापेक्षा एक वेगळीच चव त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होते आणि मूळ पदार्थ आपल्याला मिळवता येत नाही. म्हणजेच हा जो बदल आहे तो रासायनिक बदल आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर फळ परिपक्व होणे. एखादा आंबा आहे, सुरुवातीला तुम्हाला माहिती मोहर येतो, नंतर छोटी कैरी, मोठी कैरी, पाड लागतो, तो पिकतो. परत पिकलेला जो आंबा आहे तो परत कैरी होतो का नाही होत? मला तर वाटत नाही होतो. तर अशा पद्धतीने हा जो पिकलेला जो आंबा आहे, पिकलेला आंबा एक फळ आपण घेतलं, विचार कुठलंही फळ पिकलं की परत पहिल्यासारखं तो कच्चं होतं का नाही होणार. म्हणजे तो बदल जो आहे तो रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण त्यांनी दिलंय. दुधाचे दह्यात रूपांतर होणे. दुधाचं दही होतं, दह्याचं दूध परत होतं का? नाही. दुधाचं दह्यात रूपांतर होतं, दह्याचं दुधात रूपांतर होतं. हा जो बदल आहे तो कोणता बदल आहे? रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन होणे. आता पाण्याचे बाष्पीभवन होणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड वाफ तयार होते सूर्याच्या उष्णतेमुळे, ढग तयार होतात. जून महिन्यामध्ये 8 जूनच्या दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरपूर असा मान्सून येतो, पाऊस पडतो. म्हणजेच पाण्याची वाफ होते, ती हलकी होते, वरती जाते, परत त्याचं संघनन होतं, कंडेन्सेशन होतं आणि त्या पाण्याचं रूपांतर, त्या वाफेचं रूपांतर परत पाण्यात होतं. म्हणजे हा जो बदल आहे तो परत अजून एकदा तो कोणता बदल झाला? तो भौतिक बदल झाला. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय जठरामध्ये अन्न पचणे. जठरामध्ये अन्न पचणे. पचलेल्या अन्नाचं परत मूळ अन्नामध्ये रूपांतर होतं का? नाही, शक्यच नाही. म्हणजे हा बदल सुद्धा कोणता बदल झाला? हा बदल देखील रासायनिक बदल झाला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं डांबर गोळी हवेत उडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. डांबर गोळी जी आहे, नेप्था बॉल्स म्हणतो आपण त्याला, त्या आहेत त्या परत मिळवता येतात का आपल्याला? नाही, ते परत मिळवता येत नाही. म्हणजे हा जो बदल आहे तो सुद्धा रासायनिक बदलच आहे. शहाबादी फरशीवर किंवा कडप्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. आपण बघतो बघा की किचन मध्ये आपण आपल्या किचन मध्ये एखादं लिंबू जे आहे ते वेळीच्या साहाय्याने आपण चिरतो, चिरल्यानंतर त्याचा रस फरशीवर पडतो, पडल्यानंतर ती फरशी पांढरट होते. का पांढरट होते? तर का तर त्या लिंबामध्ये असणारं जे काही सायट्रिक अम्ल जे आहे त्याचा आणि फरशीच्या कॅल्शियम कार्बोनेट जे काही फरशी असते त्याची अभिक्रिया घडते आणि त्याच्यामुळं हा जो बदल आहे तो देखील
रासायनिक बदल आहे. त्याच्यानंतर उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. आता उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, काचेची वस्तू फुटणे. आता इथं असा प्रश्न येतो की मूळ जो घटक आहे, मूळ जो काही त्याच्यामध्ये काच, जे काही सिलिकेट्स वगैरे असतील, जे काही घटक असतील त्याच्यामध्ये, ते काही बदलत नाहीत. जरी इथं काही जरी तुम्हाला सांगितलं असेल तर मला वाटतं की काचेचे जे तुकडे जे आहेत त्यांचा रासायनिक बदल होत नाही, भौतिक बदल आहे असं मला वाटतं. जरी पुस्तकामध्ये किंवा इतर गोष्टीत तुम्हाला रासायनिक बदल आहे असं त्यांनी दिलं असलं तरी मला असं व्यक्तिगत वाटतं, काच फुटली, त्याचे तुकडे होतात, त्या तुकड्यामध्ये, प्रत्येक तुकड्यामध्ये प्रत्येकाचे गुणधर्म, त्या काचेच्या तुकड्याचे सुद्धा गुणधर्म तेच असतात. त्याच्यामुळे हा बदल, हा रासायनिक बदल होऊ शकत नाही, हा भौतिक बदल. आता आपल्याला काय करायचंय की मुलांना काही कृती त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या कृती 5 कृती आहेत. 5 कृती ज्या आहेत त्या करायला त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं, प्रयोगशाळेतल्या साहित्यांचा वापर करून शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये काही गट करायचे विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांनी हे जे कृती जे आहे ते स्वतः करून पाहिजेत. त्याच्यासाठी साहित्य जे आहे ते पुस्तकात त्यांनी दिलं. तापमापी आहे, तापमान मोजण्यासाठी. बाष्पन पात्र आहे की ज्याच्यामध्ये आपण एक पदार्थ घेऊन त्याला उष्णता देणार आहोत. त्याच्यानंतर तिवई आहे, तिवई स्टँड म्हणून आपण त्याला. त्याच्यानंतर नरसाळे आहे. नरसाळे आपल्याला काय करायचं, एखाद्या पदार्थातून बाहेर पडणारे जे वायू आहेत ते आपल्याला एकत्रित तसेच त्याच्यामध्ये हे करून ठेवायचे की जेणेकरून ते कुठे इतरत्र पसरू नयेत. त्याच्यानंतर परीक्षण अळ्या, बेन्सन बर्नर आणि इत्यादी. परीक्षण अळ्यांचा वापर आपल्याला करायचा आहे की रसायने एकत्र करण्यासाठी परीक्षण अळ्या घ्यायच्यात आपल्याला. आणि बेन्सन बर्नर असेल त्याच्यामध्ये. बेन्सन बर्नर म्हणजे काय, गॅस थोडक्यामध्ये. जो काय आपण, जसं आपण एलपीजी गॅस वापरतो घरी तसं एक गॅस, पण तिथं तो गॅस नसणार आहे, तिथं आपल्याला काय असणार आहे तर तिथं वेगळं इंधन त्याच्यामध्ये असणार आहे, स्पिरिट असेल, तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर त्यांनी रासायनिक पदार्थ दिले. रासायनिक पदार्थ आपल्याला कोणकोणते घ्यायचे ते आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये आहे चुनखडीचं चूर्ण, चुनखडी जी आहे त्याचं चूर्ण असेल. त्याचबरोबर कॉपर सल्फेट असेल CuSO4. त्याचबरोबर कॅल्शियम क्लोराईड असेल CaCl2. त्याच्यानंतर पोटॅशियम क्रोमॅट आहे K2CrO4. आणि त्याच्यानंतर जस्ताची पूड, जस्त ZM. आणि सोडियम कार्बोनेट आहे Na2CO3. आणि त्याच्यानंतर थॅलिक अनहायड्राइड हा संप्लवनशील पदार्थ जो आहे. असे वेगवेगळे रासायनिक पदार्थ जे आहेत आपल्या प्रयोगशाळेमध्ये काय काय आहेत त्याचा वापर करून, ग्रुप करून आपल्याला तुम्हाला हे जे प्रयोग आहेत ते तुम्हाला करायला द्यायचे. त्याच्यामध्ये काय काय घडतं काय नाही. तर पहिली, त्याच्यानंतर आता हे जे कृती आहेत ते सगळ्यांनी करायच्या आहेत आणि कृती क्रमांक 1 सोडून बाकीच्या 2, 3, 4 आणि 2, 3, 4 या कृतीमध्ये तापमान जे आहे त्यांनी मोजायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला मोजूया. आता पहिली कृती त्यांनी दिली की काय केलं, बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी चे चूर्ण घ्या व त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. हा जो घटक आहे तो बाष्पन पात्रामध्ये घ्यायचा आणि त्याला उष्णता द्यायची. आणि उष्णता दिल्यानंतर काय घडणार आहे तर कॅल्शियम कार्बोनेट जो आहे त्यांचं औष्णिक विघटन घडणार आहे. आपल्याला हे आत्ताच नाही यायचं, म्हणजे हे आता मला दाखवायचं म्हणून अभिक्रिया ऍक्च्युली खरं तर तोंडीच सांगायची, कारण हे लिखाण करायचं नाही. पण नक्की काय घडतं हे पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी लिहितोय. त्याच्यामध्ये एक म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो त्याच्यामध्ये बाहेर पडतो. मग रंग बदल होतो का, रंगात बदल होतो का, रंगात बदल होत नाही. त्याच्यानंतर वायू बाहेर पडतो का, हो वायू बाहेर पडतो. कोणता, कार्बन डायऑक्साईड. तापमानात बदल पहिल्या अभिक्रियेसाठी आपल्याला लागू पडत नाही. त्याच्यानंतर जो बदलाचा जो प्रकार आहे तो कोणता बदल आहे त्याच्यामध्ये तर रासायनिक बदल आहे. कारण का हे आणि हे वेगळे, त्याच्यामुळे हा जो पहिला जो आहे पूर्णच आपण जो तक्ता भरतोय त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल हे जे बाबी आता मी सांगितलेल्या. तर अशा पद्धतीने पहिली अभिक्रिया त्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर दुसरं काय केले तर त्यांनी कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाचं जे कॉपर सल्फेटचं द्रावण असतं त्याच्यामध्ये जस्ताची पूड टाकली आहे. जस्त टाकले कॉपर सल्फेट मध्ये आणि काय होतं ते पाहायचं.
कॉपर सल्फेटचं द्रावण हे निळ्या रंगाचं असतं आणि जस्त आहे. हा एक प्रकार आहे, हा एक रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आपल्याला पाहायचंय, पण तरी सुद्धा मी सांगतो हा जस्त हा कॉपरच्या ठिकाणी येतो आणि कॉपर सुटा वेगळा होतो आणि ZnSO4 आणि Cu म्हणजे एक विस्थापन अभिक्रिया जी आहे, आपल्याला अभिक्रियेचा जो प्रकार आहे पुढे बघायचा आहे, ती विस्थापन प्रकारची अभिक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की निळ्या रंगाचं जे द्रावण आहे ते रंगहीन बनतं. निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं जे द्रावण आहे ते रंगहीन बनतं. हा जो फरक आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. तापमान वाढतं का? तापमान वाढतं. याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये तापमान हे वाढतं. निळ्या रंगाचं रूपांतर जे रंगहीन घटकामध्ये होतं, म्हणजे रंग पण बदलतो. त्याचबरोबर अभिक्रिया कोणती आहे, हा जो बदलांचा जो प्रकार आहे तो रासायनिक बदल आहे थोडक्यात, म्हणजे रासायनिक बदल जे आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरी कृती आपल्याला त्यांनी करायला सांगितली ते म्हणजे काय, बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट याचं द्रावण जे आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम क्रोमेट टाकायचं, K2CrO4. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये BaCrO4 आणि K2SO4. त्याच्यामध्ये BaCrO4 च एक अवक्षेप दह्यासारखा साका, जसं आपण दुधामध्ये विरजण टाकल्यानंतर जसा साका शिल्लक राहतो, साका म्हणजे असा जाडसर थर जो खाली जाऊन बसतो, तर त्याच्यामध्ये बेरियम क्रोमेटचा थर तयार होतो आणि पांढऱ्या रंगाचा जो थर आहे तो त्याच्यामध्ये तयार झालेला आपल्याला पिवळ्या रंगाचा जो साखा आहे त्याच्यामध्ये तो साखा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पोटॅशियम सल्फेट नावाचा एक नवीन पदार्थ असा तयार होतो. हे उदाहरण जे आहे ते दुहेरी विस्थापन पुस्तकातलं जे विस्थापन हे अभिक्रियांचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर ही जी आहे रासायनिक अभिक्रिया ही त्याच्यामध्ये हा जो बदल आहे तो रासायनिक बदल आहे. ह्या अभिक्रियेमध्ये तापमान देखील वाढते हे त्यांनी सांगितलं, वायू मात्र त्याच्यामध्ये काही बाहेर पडत नाही. अशा प्रकारे तिसरा जो बदल आहे हा रासायनिक बदल आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला चौथी अभिक्रिया त्यांनी दिली आहे ती म्हणजे कॅल्शियम क्लोराईड CaCl2. आणि त्या द्रावणामध्ये कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेट टाकायचं, सोडियम कार्बोनेट आपल्याला टाकायचं आणि ही पण रासायनिक अभिक्रिया अशीच घडेल. Na2 आणि Cl2 म्हणजे 2NaCl म्हणजे मीठ तयार होईल आणि CaCO3 आणि हा पांढऱ्या रंगाचा जो साका आहे, तो त्याच्यामध्ये चौथ्या अभिक्रियेमध्ये घडेल. ही पण अभिक्रिया हा पण बदल रासायनिक बदल आहे. याच्यामध्ये तापमान जो आहे ते पण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण का तापमापीच आपल्याला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. रासायनिक अभिक्रियेपूर्वीचं तापमान, रासायनिक अभिक्रियेनंतरचं तापमान हे तापमान चारही अभिक्रियेमध्ये 2 ते 4 याच्यामध्ये आपल्याला ते मोजायचं बघायचं. तर अशा प्रकारे ही दुहेरी विस्थापनाचंच एक उदाहरण आहे. हे देखील दुहेरी विस्थापनाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचंय बघा, शेवटची अभिक्रिया त्यातली त्यांनी कृती केली बघा. त्यांनी काय केलं बघा, एक भांड घेतलंय आणि त्याचबरोबर एक असं नरसाळ जे आहे ते उपडं ठेवलंय. इथं कापूस लावलाय, इथं कापूस आहे, हे नरसाळ आहे बरोबर आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला जो घटक आहे थॅलिक अनहायड्राइड, त्यांनी सांगितलेला जो घटक आहे काय, थॅलिक अनहायड्राइड. हा जो घटक आहे तो थॅलिक अनहायड्राइड. आता तुम्हाला हा जो पदार्थ आहे तो संप्लवनशील पदार्थ आहे आणि त्याला उष्णता दिल्यानंतर काय होणार आहे, एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्थायी पदार्थाला उष्णता दिली की त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, द्रवाला उष्णता दिल्यानंतर वायूमध्ये. पण इथं असं काही घडत नाही. संप्लवनशील पदार्थाचं वैशिष्ट्य काय असतं, एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं रूपांतर द्रवामध्ये न होतं वायूमध्ये होतं. मग हे वायूमध्ये होतं, ह्याचा जो वायू आहे हे पदार्थांची जी वायू रूपामध्ये इथं सगळं साचलं जातं ह्या नळकांडीमध्ये, या नळसाळ्यामध्ये, ते बाहेर जात नाही. इथं कापसाचा बोळा आपण लावलेला आहे. त्याच्यानंतर उष्णता काढून घेतली आणि याला थंड केलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं की थॅलिक अनहायड्राइडचे जे स्फटिक आहे, जे
वायूच्या स्वरूपामध्ये, वाफेच्या स्वरूपामध्ये आपल्याला इतरत्र फिरताना पाहायला मिळाले नरसाळ्यामध्ये, ते ह्या आतल्या भागातल्या पृष्ठभागावरती जमा झालेले आपल्याला पाहायला मिळते. जसे पाण्याचे थेंब जसे जमा होतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये, तर अशा पद्धतीचे हे जे बाबी आहेत ते त्याच्यामध्ये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा जो बदल आहे तो भौतिक बदल आहे, कारण का थॅलिक अनहायड्राईड हे परत मिळवता येतं. सगळे एकत्र केल्यानंतर परत आहे तसं थॅलिक अनहायड्राईड जो आहे तो आपल्याला मिळवता येतो. रंगामध्ये बदल होतो का? रंगात बदल होत नाही. तर अशा प्रकारचे जे कृती आहेत, 5 कृती तुम्हाला विद्यार्थ्यांना ह्या करायला दिलेल्या आहेत शिक्षकांच्या समावेश प्रयोगशाळेमध्ये. तर आपल्याला त्या गोष्टी करायच्या. आता आपल्याला पुढचा भाग त्याच्यामध्ये बघायचा आहे. आपण पुढं जाणार आहोत त्याच्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर भौतिक बदल. आता भौतिक बदल म्हणजे काय सांगता येईल की भौतिक बदल कशामुळे घडतो? तर भौतिक बदल घडण्याचं कारण हे म्हणजे तापमान किंवा त्याच्यावर असणारा दाब. तापमान आणि दाब जर पदार्थावरती जर आपण तापमान वाढवलं, दाब वाढवलं, तर त्याचे अवस्थांतर होतं. आणि अवस्थांतर झाल्या हा जो बदल आहे हा तात्पुरता असतो. त्याचबरोबर तो प्रत्यावर्ती म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्यावर्ती म्हणजे रिव्हर्सिबल असतं. म्हणजे मूळ पदार्थ जो आहे तो परत आपल्याला मिळवतोय, त्याच्यामध्ये मिळवता येतो. आणि त्याचबरोबर भौतिक बदलामध्ये द्रव्यांचं जे संघटन आहे, संघटन म्हणजे कंपोजिशन, जे काही संघटन म्हणजे जो पदार्थ तयार झालेला आहे तो मूळ पदार्थांच्या सारखाच असतो भौतिक बदलामध्ये. रासायनिक बदलामध्ये तसं नाही. रासायनिक बदलामध्ये द्रव्यांचं जे संघटन असतं तयार झालेलं, त्या पदार्थांचं संघटन हे मूळ पदार्थांपेक्षा वेगळं असतं. आणि हा बदल हा कायमस्वरूपीचा असतो. रासायनिक बदल हा काही भौतिक बदलासारखा तात्पुरत्या स्वरूपाचा नसतो. म्हणजे एकाच बाजूने चालणारी ही अभिक्रिया जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात. तर रासायनिक बदल त्याच्यामध्ये होतं काय की कायमस्वरूपीचा बदल आहे तो. द्रव्यांचं जे संघटन जे आहे मूळ पदार्थ ते त्याच्यामध्ये वेगळं होतं. रासायनिक घटक वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते एकत्र येतात, रासायनिक अभिक्रिया घडते, नवीन पदार्थ तयार होतो, नवीन संघटन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशाच प्रकारे रासायनिक बदलाच्या बाबतीत त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता रासायनिक बदल हे आपण बोललो आपण रासायनिक बदल. आता आपल्याला पाहायचं म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडते म्हणजे नक्की काय घडतं? रासायनिक अभिक्रिया घडत असताना होतं काय माहितीये का, जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे